प्रेमाने बोला हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तेरा रूप तीन काल है सत्य तू जगतवासी हे प्रभु अविनाशी अवतार दयास तेरी हो सभी संसार से पार निराकार साकार तू जग के पालनहार है निरंत महिमा तेरी दाता परंपार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण। माता देवजी महाराज की जय। या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व संत महापुरुष माता बहिणजी बालबालिका काही कारणास्तव सत्संग सत्संग आहे माहीत नाही अशा सर्वांच्या पवित्र पावनचरणी दासपामराचा कोटी कोटी धन्यवाद एवढे नमस्कार मोठ्या प्रेमाने बोला सत्संगात बरेच संत महापुरुष माता बहिणजी महाराष्ट्राचा संत समागम करून सत्संगात या ठिकाणी आलेले आहेत सत्संगात दास प्रथमतः त्यांच्या चरणावरती माफी मागेल कारण सत्संगात सेवा करत असताना येत असताना व्यवस्थेकडून काही चूक झाली असेल किंवा काही कमतरता राहिली असतील उणिवा राहिली असतील तुम्हाला नेता आणताना काही त्रास झाला असेल किंवा दुर्लक्ष झाला असेल तर तुमचाच बालक समजून तुमचाच भाव समजून उदाहरण करणारे माफ कराल अशी आशा बाळगतो सत्संगात मोठ्या प्रेमाने बोला। बऱ्याच जणांनी सत्संग संत समागमाचं सत्संग त्या ठिकाणी वर्णन करताना सत्संगात अनेक गोष्टी सांगितल्या पण सत्संगात महात्मा म्हणतात की संत समागमाचं वर्णन करणं कारण जसं म्हटलेलं आहे की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हरीची गाती तसं सत्संगात साक्षात भगवंताचं स्वरूप सत्संगात निराकाराचं सगुण साकार रूप सत्संगात त्या ठिकाणी अवतरित होतं प्रगट होतं आणि अशा प्रगट रूपाचं सत्संगात वर्णन सत्संगात त्या मुखानं तरी करणं सत्संगात शक्य नाही कारण तो भव्य दिव्य नजारा सत्संगात बरेच सत्संगात आपण जसं म्हटलं की सत्संगात एका घरातली माणसं 5 एका महात्माने जसं गीत घेतलं की एका मतात एका छतात राहत नाहीत पण तिथं कितीतरी लाखो भाविक सत्संगात एका मतामध्ये एका आदेशामध्ये एका उपदेशामध्ये एका छतामध्ये सत्संगात सगळे गुण्या गोविंदानं सत्संगात राहत होती ना तिथं कुठला म्हटलं जाते की जात पात सत्संगात धर्म भेद भाव सत्संगात काही नव्हतं सत्संगात सगळेच जण सत्संगात अतिशय गुण्या गोविंदानं सत्संगात येणारी अमृतवाणी असेल सत्संगात निरंकारी प्रदर्शनी असतील बार प्रदर्शनी असतील सत्संगात जिथं जिथं सत्संगात आपल्याला जाता येतं तिथं तिथं सत्संगात अतिशय शिस्तबद्ध प्रिय सत्संगात त्या अलौकिक अशा समागमाचं वर्णन सत्संगात आपण या तोंडानं काय करणार जसं की म्हटलं जातं सत्संगात एका हातामध्ये साखर घ्यावी आणि सत्संगात त्या साखरेचं वर्णन करावं की साखर गोड आहे साखर मधुर आहे साखर चविष्ट आहे साखर रुचकर आहे सत्संगात ते आपण नुसतं वर्णन चाललेलं आहे सत्संगात साखर अशी आहे तशी आहे पण सत्संगात ती साखर कशी आहे हे जर सत्संगात आम्हाला कळायचं असेल तर सत्संगात एक चिमटभर साखर त्याच्यातली सत्संगात आमच्या जिभेवरती सोडावी लागेल किती एक चिमटभर सत्संगात ते अख्खी प्लेट खायची गरज नाही सत्संगात त्यातली एक चिमटभर जरी सत्संगात आपल्या जिभेवरती साखर सुटली तर सत्संगात आम्हाला कळतं साखर चविष्ट आहे का खारट आहे सत्संगात तसं सत्संगात त्या समागमाचं वर्णन करताना सत्संगात असं करून होणार नाही फक्त सत्संगात एका दिवसाचा तरी समागम करावा बरेच महात्मे सत्संगात एका दिवसामध्ये सत्संग समागम करून आले जाऊन आले सत्संगात त्याचं वर्णन काय आहे ते सत्संगात तिथं अनुभवल्याशिवाय कळणार
नाही सासंगत बऱ्याच सासंगत माताजीने 3 दिवस असेल मनाच्या भावाबद्दल सांगितलं, मनाचा विस्तार कसा झाला पाहिजे सासंगत. कारण सासंगत विस्तार असून की ओर सासंगत आपण कुठून सासंगत कशाचा विस्तार करायला लागलोय, काय करायला लागलोय याची अनुभूती सासंगत या 3 लोकांच्या मालकानं सासंगत तुमच्या माझ्या समोर ठेवली. आणि सासंगत प्रत्येक वक्ता असेल, प्रत्येक सासंगत गीतकार असतील. आमच्या महात्माजींचं पण नाव सासंगत त्या ठिकाणी गीताला आलेलं होतं. रवीजी बघितलं का स्क्रीनवरती सासंगत होते बसलेले सासंगत. पण सासंगत गुरुची कृपा असते महाराज सासंगत आणि गुरु त्यांच्या घटातून ते कार्य करत जातो. सासंगत प्रत्येकाचा सांगण्याचा एकच भाव होता की सासंगत या ठिकाणी येणारा प्रत्येक मनुष्य सासंगत तो एका प्रभू परमात्म्याशी नातं जोडला पाहिजे आणि सासंगत या सद्गुरूवरती विश्वास ठेवून सासंगत एक असीम सासंगत एक मनाची संकुचित वृत्ती बाजूला करून एक विशाल अंतकरण करून सासंगत याच्यामध्ये सामावला पाहिजे हीच भावना सासंगत त्या ठिकाणी होती. म्हणून सासंगत तो संदेश सासंगत माताजीने दिला. आणि एवढंच नाही तर त्याच्याही पुढे जाऊन सासंगत गुरुनं सासंगत तुमच्या माझ्यावरती असीम कृपा केली. सासंगत ज्यांना सासंगत काय अडचणीमुळे जाता येत नव्हतं, सासंगत काय कोणाच्या गोळ्या चालू असतील, कोणाची धार असेल, काय असेल, अनेक सासंगत कामं असतील, सासंगत अनेक सासंगत रोजगार असतील, सासंगत अनेक ह्याच्यातून सासंगत आम्हाला पुण्यापर्यंत पण जाता आलं नाही. सासंगत अशांच्या वरती पण सासंगत गुरुने कृपा केली. म्हणजे तुम्ही जर येत नसाल तर मी तुमच्या जवळ सासंगत 30-35 किलोमीटरवरती अंतरावरती येते, तिथे तरी या सासंगत. म्हणजे गुरु सासंगत भक्तासाठी काय काय करतो बघा. सासंगत तिथं एक दिवस जमलं नाही तर सासंगत रोज येऊन जाऊन करू शकताय. सासंगत नवे नव्हे तर अगोदर महिनाभर सेवा करू शकताय. जसं महात्मा मगाशी सांगत होते सासंगत. कारण आम्हाला वाटतं सासंगत ज्यांनी ज्यांनी समागम बघितला असेल तर सासंगत ते दृश्य बघितलं असेल. सासंगत कितीतरी लाखो महापुरुष आले होते. 4 ठिकाणी लंगरची व्यवस्था होती. सासंगत एका वेळी सासंगत 8 टाइम सासंगत 90,000 लोक प्रसादी करत होती. किती एका पंक्तीला जर बसले तर 90,000 लोक एका वेळी सासंगत प्रसादी करत होती. अशी दिवसभरात किती पंक्ती होत होत्या सासंगत. त्याचा कधी हिशोब केलाय का सासंगत. आमच्या घरात 5 पाहुणे आले की आपली तारांबळ उडते. तारांबळ उडते सासंगत. सासंगत काय ते कमी पडतं लक्ष नसते आणि आपण पाहुण्यांना म्हणतो गडबडीत झाले हो. काय गडबडीत झाले सासंगत. मग तिथं सासंगत कुठली गडबड. सासंगत कितीतरी सासंगत कसं नियोजन झालं असेल, सासंगत कुठनं येत असेल तर सासंगत हे तुमच्या सेवेचं फळ असतं महाराज. जे तुम्ही दिलेलं असतं ना 1-1 रुपया सासंगत गुरु चरणावरती टाकलेलं असतं ना ते तिथं सत्कार्य लागतं. सासंगत मला इथं 5 लोकांची सेवा करता येत नाही पण तुमचा 1 रुपया सासंगत तिथे लाखो महापुरुषांची सेवा करतो. मग त्यासाठी सासंगत उद्या गुरु आपल्या घरात यायला आहे, उद्या आपली तारांबळ उठायला नको. सासंगत महात्मा सांगत होते की पाहुणा आल्यानंतर अचानक ती बासुंदी आणायची होती, तुम्ही अचानक आला, हाय असंच खाऊन जावा. त्यावेळी म्हणाले नाही महाराज मला सेवा करायची होती, माझ्याकडे पैसे नव्हतं म्हणून 365 दिवस अगोदर सांगितले. किती 365 दिवस अगोदर सांगितलं महाराज. मग सासंगत त्यावेळी एकदम गडबड नको म्हणून महात्माने त्यातनं मार्ग सांगितला. म्हटले एक टेप करा, टेप म्हणजे लय मोठी झाली. सासंगत काय डबा करा, काय करा सासंगत. भले तुमचं जे एक्स्ट्रा खर्च होणार आहे कुठंतरी सासंगत मला 2 साड्या घ्यायच्या होत्या त्यातली 1 साडी कमी करा, एका साडीचे पैसे वाचवा. सासंगत आणि काही वाढदिवस करायचे होते सासंगत कमी प्रमाणात करा, पण सासंगत येणारा पैसा वाचून सासंगत त्या डब्यामध्ये टाका. सासंगत त्या लोटक्यामध्ये सासंगत तुम्ही काही करा. सासंगत गावाला जायचं होतं, लहान मुलं आहेत सासंगत, त्यांना खायला दिलेलं पैसे जरी सासंगत गुरु कार्यासाठी सासंगत आम्ही त्या बचत गटा BC मध्ये जर टाकलं सासंगत तरी सासंगत आमची भरपूर सासंगत अपेक्षा पलीकडे सासंगत माझी सेवा होईल. आणि तिथं लाखो लोकांची सासंगत आपल्याच महाराष्ट्रात नाही तर बाहेरून सासंगत पूर्ण देशातून बाहेरच्या देशातून सासंगत ते संत महापुरुष सासंगत त्या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या सेवेला सासंगत आमची धनाची सेवा सासंगत. आपण तर तनानं सासंगत त्या ठिकाणी जाऊन करणारच आहे, यात काही ते मात्र शंका नाही. पण सासंगत माझ्या मनामध्ये तो भाव राहता कामा नये की मला पण सासंगत धनानं सेवा करायची होती, अचानक काय करू सासंगत पैसे नाही. त्याच्यासाठी गुरुने 1 वर्ष अगोदर सांगितलं नियोजन. सासंगत आज गेल्यानंतर नाही उद्या सोमवारी बाजार आहे महाराज, नसलं तर एखादं लोटका आणायचं आणि सुरुवात करायची. सासंगत भले आठवड्यातनं टाका, महिन्यातनं टाका, 15 दिवसातनं टाका, पण सासंगत त्या ठिकाणी पडलंच पाहिजे. नाहीतर लय अडचण आल्यावर फोडायचं
गुरु कार्यासाठी ठेवले म्हटल्यावर त्याला वर्षभर जोपर्यंत मला आदेश येत नाही की महाराष्ट्र समागम सेवा चालू झालेली आहे तोपर्यंत त्याला हात लावायचा. ज्या दिवशी म्हणतील महाराष्ट्र समागम सेवा चालू झालेली आहे, आपला चांगलेच कार्यक्रम आहे, माताजी येणार आहे, त्या दिवशी सासंग तिथं पावती बुक येतं. सासंग आपण सांगलेलं पण जायची गरज नाही, गुरु इथवर तुमची सेवा घ्यायला यायला लागला. सासंगत चिंतन करा. एवढं जर गुरु सासंगत माझ्यासाठी करत असेल, आता महात्मा बोलून गेले की सासंगत सेवा केल्यानंतर सासंगत परिवर्तन होतं. सासंगत परिवर्तन कशाचं होतं? माझ्या मनाचं परिवर्तन झालं की सासंगत कैसी भी हो परिस्थिती लेकिन एक रेस रहे. मला महाराज शपरा जरी ठेवलं तरी मी समाधानात झोपतोय, याच्यासारखी श्रीमंती दुसरी कुठली नाही महाराज. मला त्या शपरामध्ये सासंगत निवांत झोप देतो ना महाराज. जे बंगल्यामध्ये राहतात त्यांना झोपेची गोळी खायला लागते महाराज, कारण कधी एकदा कर्ज फिटतंय, कधी एकदा हे होतंय. सासंगत सुख नाही हो महाराज, पण सासंगत सुख कुठं मिळतं तर सासंगत गुरु चरणावरती सुख मिळते. सासंगत लय पैसे आले, लय सासंगत मोठं 2-4 गाड्या झाल्या म्हणजे सासंगत सुखी असं नाही. सासंगत ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याच्यामध्ये समाधान मानण्याची ताकद सासंगत गुरु देतो. आणि तुम्ही असं म्हणू नका की इथं सासंगत एक एक क्षण, ज्यावेळी तुम्ही सत्संगला येताय ना, घरातनं पाऊल सासंगत सत्संगसाठी पडतं, त्यावेळीपासून गुरु सासंगत तुमची गणती सासंगत सत्संगच्या वेळेमध्ये जातो, जोपर्यंत तुम्ही जाऊन घरामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत. 2 तासाची सत्संग होत नाही, तुम्ही 6:30ला निघाला तर 9:30 वाजेपर्यंत पोहोचला तर 3 तासाची गणती सासंगत तुमची पुण्यामध्ये धरली जाते. आणि याचा हिसाब एक सासंगत गुरु तुमची परतफेड करत असतो महाराज. तुम्हाला आता वाटत असेल सासंगत माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं नाही, सासंगत सुख नाही, सासंगत माझ्या घराचं सासंगत आर्थिक बळ आलं नाही, सासंगत ही गुरु धर्माची शेती बीज पेरून घ्यावं जीवन वेली भरून येईल अनुभव. आता सासंगत तुम्ही पेरायचं काम करायचं आहे, अपेक्षा करायची नुसतं पेरायचं काम करायचं, सासंगत राबायचं काम करायचं आहे, सेवा करायचं काम करायचं आहे. त्याचं फळ निश्चित सासंगत गुरु तुम्हाला देतो. भले सासंगत तुमच्या जीवनामध्ये सासंगत तुमच्या हयातीमध्ये आलं नाही, पण सासंगत तुम्ही सेवा केलेली, सासंगत तुम्ही राबलेलं गुरुच्या दरबारामध्ये तुमच्या मुलाच्या रूपातून सासंगत तुमच्या घराचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आता मला दुःख वाटून द्यायचं नाही सासंगत, मी एवढी सेवा करतोय, एवढं पळतोय, सासंगत तिकडं जातोय, तरी पण माझ्या घरामध्ये पैसा येत नाही, समाधान होत नाही. सासंगत अजिबात मनात भावच आणायचं नाही. सासंगत तुम्ही राबल्या जसं म्हटलं ना की गुरुधर्माची शेती आहे, ते सासंगत वेजा सकट परत येतो तुम्हाला. वेजा सकट सासंगत परत येतं. बँक तुम्हाला 7%, 5% व्याज देत असेल, पण हे 10 पटीनं देतं महाराज. किती पटीनं? 10 पटीनं सासंगत परत रिवर्स करतं सासंगत. एवढी ताकद सासंगत या गुरुचरणामध्ये आहे, गुरु वचनामध्ये आहे. म्हणून सासंगत माझ्या मनाचा भाव कधीच संकोचित ठेवायचं नाही, कधी सासंगत कमजोर ठेवायचं नाही, विशाल ठेवायचं. सासंगत महात्मा नेहमी सांगतात बघा, आग लगी बसते में साधो आपने मस्ती में. सासंगत तसं सासंगत माझंच जीवन झालं पाहिजे. सासंगत काही होऊ दे, सासंगत तिकडे काय वाटेल ते होऊ दे, पण सासंगत मी समाधानी पाहिजे, मी आनंदी पाहिजे. सासंगत मला सासंगत प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. ही भावना सासंगत ज्यावेळी होईल ना त्यावेळी सासंगत कशाचाही सासंगत मला दुःख नावाची गोष्ट सासंगत माझ्याजवळ येणार नाही. कारण एखादं जर दुःख यायचं असेल, त्याला वाटत असेल मला याच्याकडे जायचं आहे, त्याला 10 वेळा विचार करावा लागणार सासंगत. याच्यावरती मी गेलं तरी काय परिणाम होत, त्यामुळे जाऊन काय याच्याकडे उपयोग, असं त्या दुःखाला वाटलं पाहिजे. काय वाटलं पाहिजे? त्या दुःखाला वाटलं पाहिजे. मी जरी गेलो सासंगत, मी जरी ह्याला त्रास दिला तर याच्यावर काय परिणाम होत नाही, तो आनंदीत राहतो सासंगत, त्याच्या मस्तीमध्येच राहतो. मग मी तिकडे कशाला जाऊ, दुसरं गिऱ्हाईक बघू. सासंगत असं दुःखाला वाटलं पाहिजे. असं जीवन सासंगत आम्हाला त्या गुरुचरणावरती सासंगत जगायचं आहे. म्हणून सासंगत आपण कधीही सासंगत एखादं संकट आलं तरी नाराज व्हायचं नाही. सासंगत एक समुद्र होतं आणि समुद्रामधनं सासंगत खेकडा चाललेला होता. प्रेमाने बोला. समुद्रावरनं सासंगत, त्या समुद्राच्या कडेनं सासंगत खेकडा चाललेला होता. आणि खेकडा जात असताना सासंगत, ते तुम्हाला माहिती आहे समुद्राच्या कडेला रेती येते, एकदम बारीक रेती येते. आणि सासंगत त्या रेतीवरनं जात असताना सासंगत त्या खेकड्याचे पाऊल त्या रेतीवरती उठत होते. काय उठत होते? आणि सासंगत खेकड्यानं मागं वळलं तर त्याला आनंद व्हायचा, काय माझे पाऊल सासंगत त्या रेतीवरती उठतायत. सासंगत एक 2-3 पावलं सासंगत पुढे गेला, सासंगत एक समुद्राची लाट आली आणि सासंगत सगळं मोजून गेलं. खेकड्याला वाईट वाटलं, म्हणले मी ह्याच्या संग किती दिवस राहतोय, म्हणले या समुद्राबरोबर या पाण्यात मी किती दिवस जातोय, आपण दोघे एकमेकाशिवाय राहू शकत नाही, मी याच्या संग असतोय आणि तुला मी कडनं चाललो होतो, माझी पाऊलं सासंगत त्या रेतीवरती उठत होती, मला आनंद होत होता. समुद्र तुला तेवढं पण बघवलं नाही, म्हटले लाट आणलास आणि सगळं पुसून घालवलास, मला किती दुःख झाले. म्हणले तुला काय कळतंय का नाही?
काय म्हणतोय खेकडा, अरे तुला काय कळते की नाही, माझा आनंद तुला बघवला नाही, तू लगेच सात्संगत पुसून घालवलास. त्यावेळी सात्संगत समुद्र अतिशय सुंदर उत्तर देते, म्हणले की तू माझा मित्र आहेस, तू माझा सखा आहेस, मी तुला दुःख होईल असं वागणारच नाही, पण तुझ्या चाहूल तुझ्या पावलावरती मागणं शिकारी येत होता, ते पावलं सात्संगत पावलं हुडकत तुझा शिकार करणार होता, म्हणून ती येणारी पावलं मी तुझी पुसली आणि तुला वाचवलं. सात्संगत सांगण्याचा भावार्थ काय आहे, माझ्या जीवनामध्ये एखादी जरी ठोकर बसली तरी सात्संगत मोहरलं माझ्या गुरुला वाचवायचं होतं, म्हणून सात्संगत जे काय असेल ते सात्संगत सद्गुरू मला पुसून टाकतो. त्यावेळी सात्संगत मी कधीही नाराज व्हायचं नाही. मी एवढे सत्संग करतोय, मला सात्संगत एवढी सेवा करतोय, मी एवढं सात्संगत पळून पळून पुढं करतोय, मग सात्संगत माझ्या जीवनामध्ये असं कधीही सात्संगत मनात आणायला नाही. त्या गुरुला माहिती आहे, त्या समुद्राला माहिती आहे की सात्संगत हा खेकडा माझ्यापासून अलिप्त झाला नाही पाहिजे, हा भक्त सात्संगत माझ्या ज्ञानापासून माझ्या सत्तेपासून अलिप्त झाला नाही पाहिजे, सात्संगत त्याला दुःख कसलंही झालं नाही पाहिजे, ही भावना सात्संगत माझ्या गुरुची आहे. म्हणून सात्संगत तुम्हाला पावलं पावलं सात्संगत हा गुरु हाताला धरून चालवतो. सात्संगत एखादं जरी संकट आलं, सात्संगत मोहर काही दिसत नसलं तर त्यातून बाजूला कसं काढायचं हा गुरु सात्संगत मार्ग दाखवतो. म्हणून सात्संगत मी माझी सात्संगत दुःख, माझं कष्ट, माझं क्लेश सात्संगत चार चौघात मांडायचं नाही. सात्संगत चार चौघात मांडायचं नाही. काय सांगायचं असेल ते माझ्या गुरुला सांगायचं. माझ्या गुरुशी सात्संगत माझं नातं जोडलं पाहिजे, ना व्यक्तीशी ना सात्संगत कुठल्या माणसाशी. काय असेल ते डायरेक्ट सात्संगत मला गुरुनं जोडलेलं आहे. गुरुनं नामवंतर सात्संगत या निराकाराचा दिलेला आहे. तुही निरंकार मै तेरी शरणा मैन बक्षलो सात्संगत, याच्याशी मला संधान साधता आलं पाहिजे. दोन भिकारी होती महाराज, वेळ झाली काय? काय म्हणे बोला, दोन भिकारी होते आणि सात्संगत देवळाच्या समोर भीक मागत बसलेले होते. काय करत होते? प्रेमाने बोला, काय कळते का नाही? का वर्ण चाललंय एक सारखं, तुम्ही करा वटवट आमची, काय बोलायचे बोलून जावा म्हणा महाराज, आमच्यावर काय इफेक्ट हो, आम्ही करायचं तसं करतो म्हणा. प्रेमाने बोला, कळते ना? प्रेमाने बोला. दोन भिकारी बसले होते कुठं? देवळाच्या समोर. भिकाऱ्यांचं काम काय असतं? भीक मागायचं. देवळासमोर मगून बसून काय करणार? भीक मागणार, बरोबर ना? आणि काय झालेलं होतं, त्या देवळामध्ये एक राजा आलेला होता दर्शनात देवाच्या, आणि सात्संगत जात असताना सात्संगत त्यांना राजाची सात्संगत नजर कुणावर पडली? भिकाऱ्यावरती पडली. सात्संगत एक भिकारी सात्संगत या प्रभू परमात्म्याच्या देवाकडे अरदास करत होता की तू मला काय द्यायचं ते तूच दे म्हणले, तूच माझा सांभाळ करणार आहे. आणि हा दुसरा भिकारी त्या राजाला बघून म्हणतो की तुम्ही राजे साहेब आहात, तुम्ही पूर्ण जनतेला सांभाळतात, तुम्ही मला माझी काहीतरी मदत करा, मला काहीतरी खायला द्या. हे कुणाला मागतोय आणि हे कुणाला मागतोय? सात्संगत राजा दरबारात गेला, आपल्या प्रधानजींना सात्संगत मंत्रासंत्रांना बोलवलं, हकीकत सांगितली आणि सात्संगत म्हणले की एक भिकारी मला मागतोय म्हणले आणि एक देवाला मागतोय. मग सात्संगत प्रधान सात्संगत मंत्री संत्री म्हणाले की तुम्हाला मागतोय तर म्हणले तुम्ही देऊन टाका म्हणले. काय म्हणले? तुम्ही देऊन टाका म्हणले. सात्संगत असं द्या की म्हणले सात्संगत त्यानं नाव तुमचं काढलं पाहिजे म्हणले सात्संगत. मग सात्संगत काय केली सांगितलं, सात्संगत खीर बनवली, खीर. आणि सात्संगत खीर बनवून सात्संगत त्या जन सात्संगत राजाला मागितलेलं होतं त्याला नेऊन दिली. काय केली? जन राजाला सात्संगत भीक मागितलेली होती त्याला नेऊन दिली आणि सात्संगत म्हटलं की हे खा सात्संगत. आता सात्संगत तो खीर घेतला आणि बघायला लागला, म्हणले बघ मी राजाला मागितलं म्हणून राजानं मला खीर आणून दिली, तू देवाला मागितलास तुला काय मिळालं म्हणले. सात्संगत तू बस म्हणले उपाशी. सात्संगत त्यानं सात्संगत खीर बक्कळ दिलेली होती. सात्संगत ते खीर खाल्ला, सात्संगत खायला लागले. सात्संगत खाऊन 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 काय सात्संगत पोट भरलं. सात्संगत पोट भरलं, ढेकर दिले. आता राहिले काय करायचे म्हणले सात्संगत. तुझ्या तर काय देवाने तुला आणून दिलं नाही म्हणले सात्संगत, माझ्या राजानं मला आणून दिलेलं आहे, मी खाऊन माझं पोट भरलंय, राहिलेलं म्हणले तू घे. काय म्हणले? आता सात्संगत त्यानं राहिले आता उष्ट म्हणून सात्संगत घेतलं आणि सात्संगत 2 घास खाल्ल्यानंतर सात्संगत त्याच्यामध्ये काय गावल्या? सोन्याच्या मोहरा गावल्या. सात्संगत खिरीत सोन्याच्या खीर खाल्ला आणि तो तिथनं निघून गेला सात्संगत. मग सात्संगत दुसऱ्या दिवशी राजा परत आला. सात्संगत परत आला, म्हणले तू खीर खाल्लीस का? म्हणले होय खाल्ली की. म्हणले पूर्ण खाल्लीस का? म्हणले नाही. म्हणले राजे एवढे देतात काय? म्हणला जेवढं पाहिजे होतं तेवढं खाल्लं, राहिलेलं त्याला
देऊन टाकले. म्हणले काय तुझं नसीब म्हणलेलं का, त्यात सोन्याच्या मोहरा होत्या म्हणले, आणि ते मी तुझ्यासाठी दिलेल्या होत्या. दाचा सांगण्याचा भावार्थ काय आहे, माणसानं देऊन घेऊन काय परत द्यायला कोणी पाहिजे, तसं ज्यानं देवाकडे मागितलं त्याला न मागता खीर पण मिळाली आणि सोन्याच्या मोहरा पण मिळाल्या. तसं सासंगत माझं जीवन आहे. आपण सासंगत काय करतो, सीमित माझी सासंगत अवस्था ठेवतो, सीमित माझी भावना ठेवतो. सासंगत काय सुख दुःख सांगू देवाचे म्हणलेलं आहे. सासंगत माझं सुख असेल दुःख असेल सासंगत याला सांगा म्हणले. सासंगत याच्यातून सासंगत हा पार करून घेणार आहे. म्हणून सासंगत आपल्याला जे बी मागायचं आहे, जे बी सांगायचं आहे, ज्याच्याशी एकनिष्ठ राहायचं आहे, तो माझ्या सद्गुरूच्या चरणावरती सासंगत. बाकीचं काही सासंगत नाही सासंगत. म्हणून तेवढाच प्रयास करूया, जसं महात्माजींनी सांगितलं सासंगत, तो सासंगत प्रयास करूया की सासंगत सेवेचा भाव मनामध्ये ठेवूया, सत्संग सेवा नामस्मरण निरंतर करत राहूया. कधीही सासंगत त्याच्यातून खंड पडून द्यायचा. जेवढ्या सत्संग करतील तेवढ्या सत्संग करायच्या. आठवड्यातून एकच करायचे असं काय की नाही, जेवढं सासंगत आम्हाला श्रवण करायला मिळेल, जेवढं ऐकायला मिळेल, तेवढं सासंगत आमचं मन प्रफुल्लित होईल, मन प्रसन्न होईल. सासंगत तेवढे दृढता सासंगत या निराकाराशी या सद्गुरूशी माझी होईल. म्हणून सासंगत निरंतर सत्संग करत राहावे. जसं महात्माजीने अरदास केली की महात्माजींच्या मातोश्रींची तब्येत सासंगत शरीर म्हटले की सासंगत रोग येणार. सासंगत मग सासंगत कमी जास्त होत राहतं. तुम्ही संत महापुरुषांनी आशीर्वाद दिलेला आहे. लवकरात लवकर सासंगत माताजी घरी यावेत ही परत एकदा तुमच्या चरणावरती अरदास प्रार्थना करतोय. त्याचबरोबर सासंगत आपल्या चरणावरती सासंगत जसं समागमच्या अगोदर सगळेजण आला होता की समागमला या म्हणून सांगायला, तसं आता समागम करून आल्यानंतर उद्याच्या रविवारी विशेष सत्संग घेतल्या. विशेष म्हणजे सगळंच विशेष आहे. सासंग पाक सत्संग पासून घराकडून येईपर्यंत विशेष आहे. फक्त सासंग तुम्ही सर्वांनी यायचं आहे सासंग. म्हणून सासंगत समागम कसा वाटला, समागमध्ये काय मिळालं ते एकदा परत सासंगत ते काय म्हणतात की धंके की चोट पर सांगायचं आहे. सासंग तिथं येऊन सासंगत ते गुणवाद करायचा की सासंगत समागम कसा वाटला. विशेष सत्संग सोहळा होणार आहे आणि विशेष सगळं असणार आहे. त्यामुळं येत्या रविवारी कुणी चुकवायचं, सर्वांनी सासंग सत्संगला पोहोचायचं आहे. आणि त्याचबरोबर येत्या मंगळवारी संतोषवाडी ठिकाणी पण विशेष सत्संग सोहळा होतोय. महात्मा धैर्यशील जाधवजी सासंग सांगलीवरून येणार आहे. तिथे पण सासंग तुम्ही आम्ही पोहोचायचं आहे. सासंग जिथं जिथं जाता येईल तिथं तिथं सासंग पोहोचून गुरुचा आशीर्वादास पात्र व्हायचं आहे. तर सर्वांनी सासंग रविवारी पण यायचं आहे आणि मंगळवारी पण यायचं आहे. आणि निरंतर सासंगत या गुरुच्या अहसासामध्ये, गुरुच्या सहवासामध्ये राहून आपलं जीवन सासंगचा आनंदित करायचं आहे. मोठ्या प्रेमाने बोला. एक तू ही निरंकार,
पावती पुस्तक आणलेलं आहे. सेवा करायची करून घ्या. सेवा करायची, सेवा करायची. महात्मा प्रस्ताव